बऱ्याचदा कसं असतं, आपण लग्न कार्यात जातोय पण आपल्याला तिथे कम्फर्टेबलही वाटलं पाहिजे, आपण खूप जास्त थकायलाही नको आणि बाकी लोकांसमोर आपण अगदी उठूनही दिसलं पाहिजे असं प्रत्येकीला वाटतं. पण एक आपला कम्फर्ट झोन आपण तिथे कसा क्रिएट करू शकतो. तर सगळ्यात आधी बोलू कपड्यांबद्दल. आता आपण लग्न कार्यात जातोय. आजकाल पूर्वी कसं होतं की 2च फंक्शन असायचे, हळद आणि लग्न. पण आजकाल बरेच फंक्शन असतात. तर आपल्याला ह्या फंक्शनसाठी योग्य असे कपडे निवडणं खूप गरजेचं असतं. जर समजा आपण हळदीसाठी जातोय तर हळदीसाठी कसे कपडे पाहिजे किंवा संगीत आहे त्यासाठी कसे कपडे पाहिजे, तर आपण जे कपडे किंवा दागिने निवडू तर ते आपल्याला कम्फर्टेबल असे वाटले पाहिजे. तर त्यामुळे कुठलं फंक्शन आहे त्यानुसार आपण कपड्यांचं जे निवड आहे ती करायची. जसं की आता मेहंदीचं किंवा हळदीचं फंक्शन आहे, तर ह्या फंक्शनसाठी आपण खूप हेवी लेहंगा किंवा खूप हेवी अशी डिझायनर साडी घालणं शक्यतो टाळलं पाहिजे. जो हळदीचा फंक्शन आहे किंवा मेहंदीचा फंक्शन आहे तर त्यावेळी आपण थोडीशी अशी कॉटनची साडी, एक डिसेंट लुक येणारी किंवा एखादा छान सोबर असं दिसणारा सूट असं घालू शकतो. म्हणजे असं नाही की अगदी साधं घाला, पण एक थोडक्यात काय की खूप हेवी जो ड्रेस असतो किंवा हेवी साडी असेल तर ती घालणं टाळायचं. आणि कारण काय असतं, हळदीला किंवा मेहंदीला आपल्याला आणि संगीत, मुख्य म्हणजे संगीतच्या दिवशी डान्स वगैरे करायचा आहे, तर तेव्हासुद्धा खूप जास्त हेवी कपडे घालणं टाळायचं. त्यानंतर मुख्य लग्नाचा दिवस, लग्नाच्या दिवशी आपण थोडंसं हेवी आउटफिट घालू शकतो. पण त्यामध्ये सुद्धा जर आपल्याला ट्रेडिशनल घालता आलं तर ते एक वेगळीच छान असा लुक येतो. जर शक्य असेल तर आपण ट्रेडिशनलही घालू शकतो. बऱ्याचदा थीम ठरलेली असते की लग्नाच्या दिवशी असे कपडे घाला किंवा सगळ्यांनीच लेहंगा घालायचा आहे किंवा सगळ्यांनीच नऊवारी घालायची, अशी एक थीम ठरलेली असते. पण तरीसुद्धा जर आपल्यावरती चॉईस असेल तर लग्नाच्या दिवसासाठी थोडीशी हेवी असली साडी तरी चालेल, पण खूप पण जास्त नको, कारण आपल्याला कम्फर्टेबलही वाटलं पाहिजे, दिवसभर त्या साडीमध्ये वावरताही आलं पाहिजे. किंवा एक ट्रेडिशनल आपण लुक ट्राय करू शकतो. आणि तिसरं येतं रिसेप्शन. कारण आजकाल कसं आहे, हळद लग्न झालं की त्यानंतर रिसेप्शन बऱ्याच ठिकाणी असतं आणि रिसेप्शनच्या वेळी तुम्ही हेवी लुक करू शकतात. रिसेप्शन जनरली रात्रीच्या वेळी असतं आणि रात्रीच्या वेळी हेवी लुक असला तरीसुद्धा तो छान दिसतो. तर मग रिसेप्शनच्या वेळी आपण थोडासा हेवी लुक क्रिएट करू शकतो. बरं, हे तर झालं कपड्यांचं. पण कपड्यांमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे कुठले कपडे घालणार असू ते सगळ्यात आधी आपण ट्राय करून पाहिजेत. कारण असं नको व्हायला की आपण नवीन ड्रेस घेतला आहे आणि तो अगदी घालून पाहिलाच नाही किंवा घालून पाहिला पण नीट लक्ष दिलं नाही आणि डायरेक्टच फंक्शनच्या दिवशी घालतोय. तर असं नको व्हायला. आपण कुठलाही ड्रेस असेल, साडी असेल, ब्लाऊज असेल तर ते आधीच घरीच ते व्यवस्थित घालून पहा. त्याच्यात तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं आहे का ते एकदा चेक करा. किंवा त्याला काही अल्टर करायचं आहे किंवा त्याला काही म्हणजे काही साडी असेल तिला काही प्रेस वगैरे करायचं आहे तर ते एकदा घरीच चेक करून पाहायचं. म्हणजे कसं आपल्याला ऐन लग्नाच्या वेळी किंवा ऐन फंक्शनमध्ये अगदीच आपली फजिती व्हायला नको. आणि हो, महत्त्वाची टिप म्हणजे लग्न कार्यांमध्ये आपण सुंदर दिसण्यावर भर देतो, पण सुंदर दिसण्यापेक्षाही आपल्याला कम्फर्टेबल वाटणं जास्त महत्त्वाचं आहे. असं नको व्हायला की आपण फक्त सुंदर दिसण्यासाठीच सगळे जे आउटफिट आहे आणि ते सगळं चॉईस करतोय आणि दिसण्यापेक्षा आपलं लक्ष आहे की अरे इकडे तर काहीतरी टोचतच आहे, चालताना पायाला तर चप्पल चावतेच आहे, असं नको काही व्हायला. म्हणून शक्य असेल तर आपलं कम्फर्ट झोन म्हणजे कम्फर्टनेसकडे जास्ती लक्ष द्या. आता आपण बोलू दागिन्यांबद्दल. बऱ्याचदा कसं असतं, काही जणांचं म्हणते मी की आता लग्न कार्य म्हणून आपल्याकडे आहेत तेवढे सगळे दागिने घालून टाकायचे त्या फंक्शनमध्ये, असं बऱ्याचदा होतं. पण त्यामुळे ना आपला लुक एकतर असा मेसी दिसतो, खूप असं छान वाटत नाही किंवा रिच लुक वाटत नाही. जर आपल्याला ह्या फंक्शनमध्ये कम्फर्टेबलही वाटणं म्हणजे आपल्याला कम्फर्टेबलही वाटायला हवं असेल किंवा आपला जो लुक आहे तो सुद्धा छान दिसायला आपल्याला हवं असेल तर त्यावेळी एक सिंपल रूल लक्षात ठेवायचा की जर आपण समजा नेकलेस हेवी घालतोय, भरलेला असा नेकलेस घालतोय तर कानातले सिंपल घाला. कानातले जर आपण मोठे किंवा हेवी घालतोय तर आपण नेकलेस स्किप केला तरी चालतंय. आपण असं लांब मंगळसूत्र तर घालतच असतो, पण नेकलेस स्किप केला तरी चालतो जर कानातले हेवी असतील तर. पण थोडक्यात सांगायचं काय की बॅलेन्स असलं पाहिजे की असं नको व्हायला की सगळीचकडे अगदी असं भरलेलं दिसते. तर जर कानातले मोठे नेकलेस स्किप करा किंवा अगदी बारीकसा नेकलेस घाला. बांगड्या तुम्ही खूप जास्त घालतायत तर मग गळ्यातलं सिंपल ठेवा. सगळं जर भरून भरून असलं तर मग तो लुक थोडासा मेसी असा वाटतो, छान दिसत नाही.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही दागिने घालत असाल, आजकाल सहसा इमिटेशन ज्वेलरीज घालतात, तरीसुद्धा इमिटेशन ज्वेलरीसुद्धा आपण बऱ्यापैकी थोडीशी कॉस्टली अशी घेत असतो. तर त्याचे जे लॉक्स आहेत ना, तर ते घरीच चेक करून बघायचे. नाहीतर मग काय होतं, लग्नामध्ये आपलं एखादा काहीतरी नेकलेसच हरवला, कानातलंच पडलं, तर ह्या ज्या गोष्टी असतात ह्यामुळे लग्न राहतं बाजूला आणि आपला दिवस अख्खा ते शोधण्यात किंवा त्या टेन्शनमध्येच जातो की ते कुठे असेल. तर त्यापेक्षा घरूनच त्याचे जे लॉक्स आहेत, म्हणजे नेकलेसचे लॉक्स असतील, कानातल्याचे जे बटन्स असतील, ते घरून चेक करून ठेवा. व्यवस्थित ते जर दुरुस्त करायचे असेल किंवा व्यवस्थित पॅक करायचे असेल तर ते घरूनच ती तयारी करून ठेवायची. आता येतो प्रश्न फुटवेअरचा, म्हणजे आपल्या चप्पल, सँडल त्याचा. बऱ्याचदा आपण काय करतो ना, आता लग्न कार्य आहे, आपण छान हेवी साडी नेसणारे किंवा हेवी लेहंगा घालणारे, त्यासाठी प्रेफर करतो की उंच सँडल पाहिजे, म्हणजे हिल्स घालायला पाहिजे. हिल्स घातले की छान वाटतं. पण होतं असं की तासाभरानंतर पाय लागतात दुखू, आणि पाय दुखायला लागले की आपलं लक्ष ना हिल्सकडे राहतं, ना लग्नाकडे राहतं, ना कुठेच. मग आपलं लक्ष सगळं त्या दुखण्यावर असतं. मग त्यामुळे आपण काय करू शकतो, तुम्हाला छान सँडल घालायचे असेल किंवा जे काही तुम्ही लग्नामध्ये फुटवेअर घालणार असाल तर त्याची शक्यतो हिल्स कमी ठेवायची. सुंदर दिसणारे तुम्ही ते घ्या, पण तरीसुद्धा ते घालून चेक करा की तुम्हाला ते पायाला कितपत कम्फर्टेबल वाटत आहे. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे की आपण एखादी लग्नासाठीची सँडल किंवा चप्पल घेतली तर ती आपण डायरेक्ट त्या लग्नात किंवा डायरेक्ट त्या फंक्शनला असं घालू नका. सुरुवातीला 1-2 दिवस आधी ती घरी घालून पहा, म्हणजे आपल्या पायांनासुद्धा ते चपलेची किंवा ते फुटवेअरची सवय होते आणि त्यामुळे आपल्यालाही ते सवय होते आणि त्यामुळे आपल्याला एक लक्षात येतं की आपल्याला कम्फर्टेबल आहे की नाही आहे. शक्य असेल कमी उंचीची, म्हणजे कमी हिल्स असलेली सँडल घ्या, थोडीशी सॉफ्ट असेल तरी चालेल. एक वरून फक्त लुक तिचा चांगला दिसेल तरी खूप होतं. आणि हो, प्रत्येक आउटफिटवर वेगळी सँडल किंवा वेगळी चप्पल घेत बसण्यापेक्षा सगळ्या आउटफिटवर मॅच होईल अशी एकच सँडल किंवा चप्पल घ्या, ज्यामुळे आपल्याला ते सांभाळणं सोपं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लग्नामध्ये कसं असं खूप सारं सामान आपण सोबत घेऊन जाणं ते थोडंसं आपल्यासाठी चांगलं नसतं. तर त्यामुळे शक्य असेल तर एकच अशी छान युनिक अशी चप्पल किंवा सँडल घ्या की जी तुम्हाला सगळ्या ड्रेसवरती तिकडे वापरता येईल. आता पुढची जी गोष्ट आहे ती आहे मेकअप रिलेटेड. आता लग्न कार्य आहे म्हणजे आपण मेकअप तर करणारच, मग ते खूप हेवी मेकअप केला तर तो चेहरा आहे ना, तो छान दिसण्यापेक्षा आर्टिफिशियल दिसतो, म्हणजे काहीतरी एखादी बाहुली चालत येते असं वाटतं. तर त्यापेक्षा नॅचरल मेकअप ठेवा. लाईट जो बेस आहे तो अगदी लाईट ठेवा. आणि दिवसाचं जर फंक्शन असेल ना तर अगदी लाईट बेस, छान लाईट लिपस्टिक, काजळ, आयलायनर एवढं झालं तरी पुरेसं असतं. प्रत्येक वेळी आपण अगदी आय शॅडोज किंवा ब्लश हे सगळंच लावलं पाहिजे असं काही कंपल्शन नसतं. दिवसाचं फंक्शन आहे, तुम्ही अगदी लाईट मेकअप ठेवा. आणि केसांचंही तसं की केसांची हेअरस्टाईलसुद्धा निवडताना अगदीच ती कॉम्प्लिकेटेड नका निवडू. बन असेल म्हणजे आपण एखादा छान बन घातला तरीसुद्धा पुरेसा होतो तुम्हाला, किंवा हेअर स्ट्रेट करून तुम्हाला ते मोकळे सोडायचे असतील तसं तुम्ही करू शकता. पण खूप जास्त कॉम्प्लिकेटेड हेअरस्टाईलमध्ये वेळही जातो आणि नंतर ते थोड्या वेळाने आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही. कुठे काहीतरी पिनस टोचत राहते, कुठे काहीतरी ताणलंच जातं. तर त्यामुळे शक्य असेल तेवढं साधं सिंपल अशी हेअरस्टाईल ठेवा. रात्रीचा जर मेकअप असेल तर तो आपण थोडासा हेवी करू शकतो, पण त्यासाठी सुद्धा जर आपल्याला कम्फर्टेबल वाटेल तितकंच, म्हणजे लिपस्टिक जे असेल तर तिचा रंग तुम्ही थोडासा डार्क घेऊ शकता, थोडीशी बोल्ड लिपस्टिक लावू शकतात आणि आय शॅडो वगैरे म्हणजे जो डोळ्यांचा मेकअप आहे तो करू शकतात. तर रात्रीच्या फंक्शनसाठी थोडासा हेवी मेकअप करू शकतात, पण खूप जास्त हेवी मेकअप नको, त्याच्याने चेहरा एकतर आर्टिफिशियल वाटतो आणि दुसरा म्हणजे थकलेला वाटतो. पण खूप जास्त हेवी नको, त्यामुळे काय होतं चेहरा आर्टिफिशियलही वाटतो आणि थकलेला वाटतो. मग असं व्हायचं की लग्नाला जातोय आणि आपला चेहरा फ्रेश दिसण्याऐवजी थकलेला दिसतोय. त्यापेक्षा कमीत कमी मेकअप करा, पण सोबर आणि छान असा मेकअप करा. लग्नात जातोय पण काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना कधी कधी काही प्रॉब्लेम होतात. तर त्यामुळे आपल्या बॅगमध्ये काही गोष्टी कायम असू द्या, जसं की सेफ्टी पिन्स झाल्या. सेफ्टी पिन्स आपल्या बॅगमध्ये असू द्यायचे. सेफ्टी पिन्स असेल, हेअर पिन असेल. त्यानंतर थोडंफार मेकअपचं सामान जसं की कॉम्पॅक्ट असेल, लिपस्टिक असेल, एवढं असलं तरी पुरेसं आहे. त्यानंतर परफ्यूम असेल तर आपला परफ्यूम आपल्या बॅगमध्ये असू द्या. सॅनिटायझर महत्त्वाची गोष्ट, सॅनिटायझर असू द्या. छोटे छोटे बॉटल्स असल्या, पॉकेट परफ्यूम असतो किंवा छोटं सॅनिटायझर असतं तर ते आपल्या बॅगमध्ये असू द्या.
आणि दुसरं कसं टिश्यू पेपर, जर ओला टिश्यू पेपर असेल ना, म्हणजे वेट वाईप्स त्याला म्हणतात, तर ते असेल तर उत्तम, किंवा साधा टिश्यू पेपर असेल तरीसुद्धा काही हरकत नाही. हात रुमाल असतो, हे अशा ज्या बारीक छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, ते ह्या आपल्या बॅगमध्ये असू द्यायच्या. आणि दुसरं म्हणजे कानातल्यांचा एक्स्ट्रा जोडही ठेवायचा, जो तुमच्या नेकलेसला मॅच होईल. कारण कधी कधी घाई गडबडीत काय होतं, एखादं कानातलं जर पडलं समजा, मग ते अगदीच आपल्याकडे आता घालायला दुसरं कानातलंच नाही आहे, किंवा तिकडे आपण रूमवरती तयारी करून आलो आहे, इकडे हॉलवरती आता काही आपण सोबत आणलं नाही आहे, तर असं नको व्हायला. तरी एखादा कानातल्याचा छान जोड म्हणजे सुंदर दिसणारा असं आपल्या एक पर्समध्ये असू द्यायचा. म्हणजे जर ऐनवेळी समजा आपल्या कानातलं हरवलंच तर आपल्याला तो जोड वापरता येईल. आता ना पुढची जी टिप आहे ती थोडीशी पर्सनल म्हणण्यापेक्षा एक बिहेवियरबद्दल आहे. तर आपण काय करतो, लग्नात जातो तर आपली वागणूक एक जनरली आपण फक्त तिकडे फोटो काढण्यासाठी किंवा आपण जे दागिने वगैरे घातले ते दाखवण्यासाठी जात नाही आहेत. तर मग त्यावेळी आपण जर लग्न कार्यात जातोय तर तिथल्या होस्टला आधी भेटून, म्हणजे ज्यांच्याकडे लग्न आहे त्यांना आधी भेटून शुभेच्छा देणं अपेक्षित असतं. त्यानंतर आपण बाकी लोकांमध्ये सुद्धा एक कंपॅरिझन करत बसण्यापेक्षा ते लग्न एन्जॉय करणं गरजेचं असतं. किंवा बऱ्याचदा काही असतं ना की आपण तर आपलं फोनमध्येच चाललं आहे, म्हणजे फोटोज काढणे चालू आहे, स्टेटसच टाकणे चालू आहे, आणि इकडे झालं नवरदेव नवरीचं लग्न लागूनही होतं. पण तसं न करता जो आपला फोन आहे तो लग्न कार्यात कमीत कमी वापरा. बाकी वेळ आपण तिथे लग्नात अटेन्शन देणं गरजेचं असतं, वेळेवर पोचणं गरजेचं असतं. पुढची टीप म्हणजे आपल्या हेल्थबद्दल. आता लग्न कार्यात जातो आहे म्हणजे काहीतरी आचरबचर खाणं होतंच, पण तरी शक्यतो जास्त जड खाणं टाळा. म्हणजे रात्रीचं जर काही फंक्शन असेल तर त्यावेळी खूप हेवी असं जेवण करू नका. जे काही खायचं आहे सगळे पदार्थ खायचे, पण थोडे थोडे प्रमाणात असं खायचं. त्यानंतर पाणी भरपूर प्यायचं, कारण पाणी जर आपण कमी प्यायलो तर थोड्या वेळाने आपला जो चेहरा आहे तो थकल्यासारखा दिसायला लागतो. तर त्यामुळे आपलीसुद्धा आपण असं लग्न कार्यात स्वतःची सुद्धा काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचे असते. आता शेवटची टीप आली फोटो काढण्यासाठी. लग्न लागलं आहे, ग्रुपने फोटो काढणं चालू आहे. जेव्हा आपल्याला फोटो काढून घ्यायचा असतो तर तेव्हा एकदा आपण स्वतःकडे बघून घ्यायचं की आपलं दुपट्टा किंवा पदर जो आहे तो व्यवस्थित आहे की नाही, गळ्यातलं जे आहे ते व्यवस्थित आहे की नाही. अशा ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी एक मिनिट फक्त स्वतःकडे बघायचं, स्वतःकडे लक्ष द्यायचं आणि थोडंसं टापटीप होऊन फोटो काढून घ्यायचं. आता सगळ्यात शेवटी अगदी 1 मिनिटाची छोटीशी टीप, ती म्हणजे लग्न लागून झालं, ग्रुप फोटो काढणं सुरू झालं आहे. आपला जेव्हा ग्रुप फोटोसाठी नंबर येतो तर तेव्हा 1 मिनटं फक्त आधी स्वतःकडे बघून घ्यायचं. जसं की आपला जो साडीचा पदर आहे किंवा दुपट्टा आहे तो व्यवस्थित आहे ना, दागिने कुठे सरकलेले नाहीत ना, एक स्वतःकडे एक नजर टाकून पाहायचं. म्हणजे कसं आपण सुद्धा फोटो काढण्यासाठी निर्धास्त असतो. तर मग मैत्रिणींनो, लग्नसराईमध्ये जाताना फक्त छान दिसणं, सुंदर दिसणं एवढंच नसतं, तर कम्फर्टेबल वाटणं किंवा आपलं अगदी ग्रेसफुल वाटणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. तर आजच्या ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये जरूर कळवा. अपेक्षा करते त्या आवडल्या असतील तर लाईक करा, नसतील आवडल्या तर का नाही आवडल्या ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. म्हणजे पुढच्या वेळी मी त्याच्यात थोडीफार इम्प्रूव्हमेंट करू शकेल. चला आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.